नाद मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं विनंती असणार आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज भास्कर स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. दोन धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये उतरलेत तर स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज प्रशांत मडवी. स्ट्राईकला प्रथमेश मडवी, नॉन स्ट्राईकला प्रशांत मडवी असे दोन फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय पदार्पण केलंय. तीन षटकांचा सामना आपण पाहतोय. तीन षटकांचा सामना आहे. जुने चेंडू असणार आहेत. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची. संघ नायकाला कळवलं होतं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय निलेश सर आहेत आणि त्यांना साथ देतील प्रीतम सर. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय सर्व सामने प्रीतम सरांनी पंचांची भूमिका पार पडली आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुनार सिद्ध करंडक 2021 तर्फे. तर विनंती असणार आहे त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. कुठला वेळ खर्च करायचा नाहीये. प्रथमेश मडवी ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्फत भास्कर. पहिला चेंडू आपण पाहतोय एक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रोटेतोय. क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी झाली आहे. तत्पूर्वी एक धाव श्री गणेशच्या अकाउंट ओपन, खातं खोललं जाते श्री काळ भैरव निडी संघाचं. नक्कीच एक धावेने अकाउंट ओपन झालंय. एक धाव फळकावरती आली आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. कालचा एका षटकारांचा बादशाह म्हणूया आपण, चौकारांचा आदिलशाह असा हा खेळाडू आपण पाहतोय प्रशांत मडवी ऑन स्ट्राइक. यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बनवलं असा हा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राइकला. आणि ते अर्धशतक जर आपण पाहिलं तर पहिले 5 चेंडू डॉट. सुरुवात आपण पाहिलं तर शून्यातून झाली होती. त्यानंतर मात्र हाफ सेंचुरी कंप्लीट केली. नाहीदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न, अशाच पद्धतीची सुरुवात झाली होती. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. चेंडू टप्पा पडला, थोडी उसळी कमी घेतली. एसटी रक्षकाचा वेध घेतल्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथे मात्र धावा रोखल्या जातात. एकही धाव नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर आतापर्यंत 2 चेंडू झालेत, एकच धाव धावफलकावरती आली आहे. षटकातील तिसरा चेंडू भास्कर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या चेंडूची रणनीती सुद्धा समजत नाहीये फलंदाजाला. नक्कीच हा चेंडू सुद्धा निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट. मी म्हटलं होतं हा फलंदाज असा आहे. पहिले चेंडू आपण जर पाहिला तर मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये नक्कीच बीट होऊन जातो. त्यानंतर मात्र आपला एक रंग उधळतो. काल सुद्धा प्रशांत मडवीचा झेल सोडला. त्यानंतर वैयक्तिक 45 धावांची खेळी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज भास्कर तेवढा चालाक आहे, तेवढाच अनुभव, तेवढाच एक्सपिरियन्स आपण पाहतोय. तशाच पद्धतीची गोलंदाजी. 4 चेंडू झालेत, तब्बल एकच धाव खर्च केली. ती सुद्धा पहिल्या चेंडूवरती आली होती. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. तेच समीकरण जे कालचं समीकरण होतं ते समीकरण आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. हा सुद्धा चेंडू निर्धाव. जर पाहिले ना तर हाच फलंदाज होता, हीच खेळपट्टी होती, हेच मैदान होतं. फक्त गोलंदाज वेगळा होता, समोरचा संघ वेगळा होता. समोरचा संघ किल्ला संघ होता आणि गोलंदाज शरद मुंडे होता. स्ट्राईकला फलंदाज आपण जर पाहिलं तर प्रशांत मडवी होता आणि आपण पाहिलं तर तेव्हा नॉन स्ट्राईकला फलंदाज दुसरा होता. आणि आपण पाहिलं तर तेव्हा सुद्धा पहिल्या चेंडूवरती त्या दुसऱ्या फलंदाजाने की तो डावकुरा फलंदाज होता, त्याने एक धाव काढून दिली होती. आणि त्यानंतर प्रशांत मडवी 5 चेंडू निर्धाव खेळला होता. आता 4 चेंडू खेळल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय पूल केलाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू रोटेट होणार, तत्पुरती क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मात्र घेतली जाते. काही वेळाने का होईना एक धाव येते. धाव फलक हलतोय. 2 धावा धाव फलकावरती. बिनबाद 2 अशी धावसंख्या श्री काळ भैरव निडी संघाची. षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाची सांगता 6 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. नक्कीच 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2च धावा धावफलकावरती आला. पण काल आपण पाहतो 5 चेंडू निर्धाव खेळला होता फलंदाज प्रशांत मडवी. त्यानंतर आता हे 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक धाव घेतली आहे. स्ट्राईक आपल्या हातामध्ये धरली असं म्हणूया, पण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्फत विजय एक नामवंत गोलंदाजी मार्फत सज्ज होईल. पहिलं चेंडू
सुरेख फटका लगावला गेला. आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वैभव सानक थोडा फंबल तत्पुरती आपण जर पाहिलं तेवढाच कमबॅक सुद्धा केला त्या चेंडूवरती आणि एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. एक धावेने स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला प्रथमेश मडवी. प्रथमेश आणि प्रशांत अशी ही फलंदाजी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री काळभैरव निडी संघ एक मातब्बर संघ आपण बघतोय या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये एक सुरेख क्षेत्ररक्षणामार्फत असेल, गोलंदाजी मार्फत असेल, फलंदाजी मार्फत असेल, सर्व प्रेक्षकांची मन जिंकली होती. आज सुद्धा तशाच पद्धतीचं समीकरण पाहायला मिळत होतं, पण आपण जर पाहिलं तर धावसंख्येला मात्र रोध लागला जातोय. सुरेख फटका आणि नक्कीच इथे मात्र हा चेंडू स्क्वेअर आहे. 1+4 अशा या मिळतील त्या 5 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहणार आहोत सुनार सिद्ध करंडक 2021 मधील उद्याचा दिवस. उद्याच्या दिवसाचे मी लॉट सांगतोय की धाटाव ए वर्सेस आगरी बॉईज रोड पहिला सामना. सुरेख फटका या चेंडूवरती प्रहार. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा बाहेर 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय पहिली मॅच धाटाव ए वर्सेस आगरी बॉईज रोड. दुसरी मॅच आरे खुर्द वर्सेस मलखंडवाडी. मलखंडवाडी एक्सप्रेस ऋतिक साळुंके, बंटी पाटील, विजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत आहे. त्यानंतर तिसरी मॅच पिंगळसे वर्सेस सोनार सिद्ध धाटाव. त्यानंतर आपण जर पाहिलं तर चौथी मॅच असणार आहे शेवटची मॅच पहिल्या फेरीतील वरसे वर्सेस खैरवाडी. ही शेवटची मॅच आहे. उद्याचं लॉट्स आपण पाहिलं तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 7-4 नक्कीच 7 खेळाडू गावातले आणि 4 आयकॉन. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद प्रथमेश मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय निर्धारित धावा जर धावफलकावरती आपण पाहिलं 3 चेंडू मध्ये धावा बनवल्या तर 4था दुसरं षटक प्रगती पदावरती आहे. पहिला फलंदाज बाद झाला. पहिला धक्का नक्कीच श्री काळभैरव निडी संघाला. आणि उद्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रेक्षकांनी उद्याची मॅच मिस करायची नाहीये. ठीक 4:30 वाजता नक्कीच एक घमासान युद्ध रोहा 11 वर्सेस कोलाड 11 असं एक प्रेक्षणीय मॅच होणार आहे या मैदानावरती. ठीक 4:30 वाजता ती मॅच आहे. आणि आपण जर पाहिलं तर या मॅचची सुरुवात कुठून झाली तर मैत्री चषकापासून या सामन्याला सुरुवात झाली आणि तोच सामना आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. आणि मैत्री चषकामध्ये जर आपण पाहिलं ती पहिलीच मॅच झाली होती आणि त्या मॅच मध्ये राणा मोरेने काय खेळी केली होती. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारडं फेडलं होतं आणि ती मॅच पूर्णपणे आपण जर पाहिलं तर राणा मोरेने एक मोठा विजय प्राप्त करून दिला होता रोहा 11 संघाला. तो सामना रोहा 11 संघ विजयी झाला होता. पण उद्याचा दिवस कोण विजय होईल तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये समजेल. हेच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्ही उद्या नक्कीच हजेरी लावायची आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग असणारच, कारण की आपण पाहतोय कित्येक वेळा आपण पाहिले ही मॅच एकदा झाली होती आणि तेव्हा ते प्रेक्षक वर्ग अतूट प्रेक्षक वर्ग आले होते आणि त्यानंतर विजय घोषणा झाली. त्यानंतर तो जल्लोष झाला होता मैदानावरती. तशाच पद्धतीचा जल्लोष उद्या सुद्धा पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती येतात. स्ट्राईकला एक डावकुरा फलंदाज, एक लेफ्ट हँड बॅट्समन गिरीश. नक्कीच काल प्रशांत सोबत आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी सलामीला आलेला होता गिरीश. फटका लगावला गेला. सुरेख फटका आपण पाहतोय काऊकरांच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउंस सीमा पार धावा येतील 4 आणि हा आहे सोनार सिद्ध करंडक 2021 चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे या षटकातील. 18 धावा भारताची रणमशीन जर्सी नंबर 18 नक्कीच विराट कोहली तशी खेळी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, प्रशांतला आणि आपण पाहतो गिरीशला. सुरेख गोलंदाजी केली जाते. या चेंडूची रणनीती समज नाही. चेंडू आपण पाहिला तर गोल्डन स्पॉट टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी कमी घेतली. यष्टीरक्षक भास्करचा वेध घेतला आणि आपण जर पाहिलं तर इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त. तब्बल 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 18
11 धावा धावफलकावरती आल्यात. तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी असणार आहे. शेवटचा अंतिम षटक येणं बाकी. स्ट्राईकला प्रशांत मडवी. या शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल प्रशांत मडवीकडून अपेक्षा असतील की तब्बल 15 ते 20 धावा याव्यात. कारण की आपण पाहतोय जर समोर सुद्धा तेवढाच मातबर संघ आहे, रोहाडे संघ, आणि त्यांच्या समोर जर विजय व्हायचा असेल, विजय घोषणा करायची असेल तर एक मोठा स्कोर उभा करावा लागेल. ही सेमी फायनल, या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रोहाडे वर्सेस श्री काळ भैरव निडी. निडी संघ एक मातबर संघ आहे, या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. प्रशांत मडवी सारखा एक घणाघाती फलंदाज आपण पाहतोय या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू, कुलटप्याचा चेंडू, बेग हिट, वाघाने मारली दहाड खोदलं पहाड. चेंडू सीमा रेखा बाहेर, 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत, पहिल्या चेंडूवरती षटकार. प्रशांतला माहिती आहे आता आपल्याला आपल्या बाजव्या बदलाव्या लागतील, आपले रंग उधळायला सुरुवात करावी लागेल. कारण की आपण जर पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागला होता, त्यानंतर हा षटकार 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुरेख गोलंदाजी, कमबॅक यालाच म्हणतात. एष्ट्या उद्ध्वस्त, त्रिपलाची बाद. नक्कीच प्रशांत मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय या नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन मैदानामध्ये पदार्पण करतोय. प्रशांत मडवी सारखा एक धडाकेबाज, एक लांबवंत फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रोहन. तर आपण पाहिलं तर कमबॅक केला जातोय गोलंदाज अविदून यांच्याकडून. नक्कीच अविदून धनसी सर, बेग हिट, नक्कीच एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. सुरेख फटकेबाजी. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नक्कीच रोहनने मात्र आपलं वैयक्तिक खातं 6 या धावेने खोललं जाते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाले. सुरेख गोलंदाजी केली जाते. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय, फसवलाय. मी म्हटलं होतं मैदानामध्ये समीकरण एकच चालू आहे, एक तुम्हारी तो एक हमारी, एक तुम्हारी तो एक हमारी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू निर्धाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला रोहन मडवी. पुन्हा एकदा सुरेख एक देखना स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय वन बाउंड, सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्येत 4 नि वाढ. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय धनसी सर. मागच्या 3 सामन्यामध्ये सुरेख एक प्रेक्षणीय गोलंदाजी केली होती. तशाच पद्धतीची गोलंदाजी आता करताना पाहायला मिळत होते, पण आपण जर पाहिलं तर 3 मोठे फटके तब्बल आलेत. शेवटचा चेंडू साठी यॉर्कर, खोलडप्याचा चेंडू, ताडवा बॅट निघण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साने घेऊन काढलाय. कौकरच्या यशाने चेंडू खाली
विजय. सुरेख क्षेत्ररक्षण थोडं कचाड आपण पाहिलं तर फेकी झाली. परफेक्ट चेंडू कॅरी करता आला नाही एसटी रक्षकाला आणि यात तब्बल धावा पूर्ण केल्या त्या 3 धावा. सुरेख रनिंग द विकेट. श्री काळभैरव निडी संघाच्या या दोन्ही खेळाडूंकडून गिरीश आणि रोहन मडवी याच्याकडून आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समाप्त. तब्बल 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 37 धावा, 38 धावांची गरज निर्धारित. आता मात्र 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 38 धावा आणि त्या 38 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील ते आपल्याला पाहिजे. या 38 धावा पार कराव्या सुद्धा लागतील. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. नक्कीच सोनार सिद्ध करंडक 2021 सेमी फायनल, पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय क्वालिफाय होणाऱ्या संघास ज्या 12 टी शर्ट आलेल्या आहेत त्या आपण जर पाहिलं तर श्रेया स्पोर्ट्स, नक्कीच श्रेया स्पोर्ट्स यांच्याकडून या टी शर्ट आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा नक्कीच सोनार सिद्ध करंडक 2021 तर्फे खूप खूप धन्यवाद. कारण की आपण पाहतोय या मान्यवर अनेक दिलदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. श्रेया स्पोर्ट्स यांच्याकडून या 12 टी शर्ट आलेल्या आहेत. भास्कर आणि वैभव सानप आणि भास्कर आपण पाहतोय अशी फलंदाची जोडी मैदानामध्ये पदार्पण करते. एक डावखोर फलंदाज असणार आहे. नक्कीच एक धडकेबाज फलंदाज आपण जर पाहिलं तर भास्कर, ज्याने मागची मॅच एक तर्फे सामना विजय करून दिला होता. त्यानंतर बंटी पाटील येऊन आपली कामगिरी चोख पार पडली होती. तसंच आपण जर पाहिलं तर वैभवने सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला होता. आणि पहिला जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होते त्याने धनसे सर. त्यांनी आता शेवटच्या या मॅच मध्ये थोडं नाराज केलं म्हणूया आपण, पण अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे. 18 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्यात, बनवू शकतात, होतील. कारण की आपण जर पाहिलं तर याच रोहाडे संघाने 50+ धावा बनवल्यात या 18 चेंडू मध्ये, तर आता सुद्धा बनवू शकतात, बनवायच्या आहेत. तर विनंती असेल नक्कीच वैभव आणि भास्कर आपण त्वरित आणि पंच आपण त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. जेवढं फास्ट आपण खेळणार आहात तेवढेच आपण पाहिलं तर चेंडू तुम्हाला क्लिअर एकदम दिसणार आहे. डीजे स्ट्राइकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज, एक नामवंत फलंदाज भास्कर. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही सेमी फायनल आहे. पहिली सेमी फायनल सोनार सिद्ध करंडक 2021 मधील. आणि या सेमी फायनलच्या आपण पाहतोय पहिल्याच सत्रामध्ये तब्बल 18 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्यात. 38 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रतीक मडवी. पहिला चेंडू वळवा, बॅट निघालण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने रोटेट होतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? आपण पाहतोय थोडं कचडफेकी झाली होती. तत्पुरती सुरेख बॅकअप म्हणूया आपल्या संघाकडून. नक्कीच श्री काळभैरव निडी संघाकडून बॅकअप सुरेख केला जातोय. तत्पुरती भास्करने दुसऱ्या धावेचं मानस केलं होतं. धाडस करता येत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने श्री गणेश अकाउंट ओपन खातं खोललं जाते. ते नक्कीच रोहाडाय संघाचं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच श्री काळभैरव निडी संघाने फक्त आणि फक्त 2च धावा बनवल्या होत्या. आणि की तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले होते गोलंदाज भास्करने. पण आता फलंदाजी करायची आहे. तर त्या 4 धावा खेचून आणायच्या आहेत. नक्कीच 4 धावा बनवाव्या लागतील. षटकार चौकार कुठेतरी लगवावा लागेल. कारण की 38 धावा बनवायच्या त्या 18 चेंडू मध्ये. मोठा फटका, सुरेख फटका फसलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल किती महत्वाचा होता. वैभव सानप एक लेफ्ट हँड बॅट्समन, एक घणाघाती फलंदाज, वीर हनुमान संभे संघाचा, आणि की आज आपल्या कंपनीसाठी खेळतोय. तर त्याचा झेल सोडून किती मोठी चूक केली. तो येणारा वेळ, येणारे पुढील आपण जर पाहिलं तर 16 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. कारण की 2 चेंडू मध्ये 2 धावा तर आल्यात. षटकातील आपण पाहतोय तिसरं चेंडू गोलंदाजी मार्फत प्रतीक सुरेख फटका, देखना स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने रोटेट होतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पाळणार तर चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे महेश उर्फ भुऱ्या मॅन फ्रॉम धाटाव. पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते. डीजे मास्टर आपण पाहतोय महेश सर आमच्या सोबत जुळलेत. नक्कीच आपण पाहतोय आज दिवसभर आमच्या सोबत आपण पाहतोय पूर्णपणे स्कोर बोर्डची भूमिका पार पडली आहे. कैलास दादा सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जागा सोडली नाहीये. त्यांना सुद्धा माहिती आहे ही सेमी फायनल आहे, ही मॅच सोडून जमणार नाहीये. सुरेख फटका फसलाय पण तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मॅच मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख फेकी. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण एक चित्त्याची धाव घेतली जाते या दोन्ही फलंदाजांमार्फत. नक्कीच आपण पाहिलं तर हे दोन फलंदाज एक धडाकेबाज फलंदाज आहेत. भास्कर आणि वैभव सानप हे दोन फलंदाज जर शेवटपर्यंत थांबले तर ही मॅच नक्कीच एकतर्फे आपल्या संघाकडे घेऊन जातील. पण तेवढा चालक सुद्धा समोरचा संघ आहे श्री काळभैरव निडी संघ. त्यांना सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे धावा रोखायच्यात. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, मोठी अपील आहे. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता. प्रीतम सरांनी ती अपील फेटाळून लावली आहे. एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावरती असताना 8 धावा आतापर्यंत आल्यात. तर निर्धारित आपण पाहतोय आता 13 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 30 धावा. 13 चेंडू 30 धावांची गरज. एक निर्णायक मॅच, एक हाय व्होल्टेज मॅच या स्पर्धेतील श्री नक्कीच सुनार सिद्ध करंडक 2021 मधील ही फायनल. शॉर्ट विधीचा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मोठी अपील. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 8 आणि 8च धावा धावफलकावरती आल्यात. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 30 धावा. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच कोण ठरेल यशस्वी, गोलंदाज की फलंदाज? आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळते एक निडी एक्सप्रेस प्रशांत मडवी गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतने एक निर्णायक गोलंदाजी केली होती नक्कीच कालच्या दिवसामध्ये. आज सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल. हा षटक खूप निर्णायक असेल या मॅच मध्ये. कारण की या षटकामध्ये जर कदाचित तर हे दोन फलंदाज बाद झाले तर मात्र या सामन्याचं रंगरूप वेगळं पाहायला मिळेल. आणि जर या फलंदाजाने नक्कीच वैभव सानपने जर आपले रंग उधळायला सुरुवात केले तर ही मॅच कुठेतरी आपण पाहतोय या षटकामध्ये सुद्धा समाप्त होऊ शकते. कठीण आहे, सोपं होऊ शकतं कारण की 12 चेंडू 30 धावा बनवू शकतात या मैदानावरती. प्रशांत मडवी पहिला चेंडू आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आपल्या फॉलो थ्रो मध्ये. स्वतः गोलंदाज, काही चूक नाहीये. वैभव सानप बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हदरा, पहिला धक्का रोहाडाई संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये बंटी पाटील मॅन फ्रॉम मलखंडवाडी. एक धडाकेबाज फलंदाज, एक नामवंत फलंदाज आहे बंटी पाटील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज भास्कर. 12 चेंडू आणि जिथे 30 धावांची गरज होती ती मॅच आता आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यामुळे 11 चेंडू आणि 30 धावांवरती येऊन पोहोचले. मी तर म्हणेन या षटकामध्ये 15 धावा येणं महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये जर 15 धावा आल्या नाही तर मात्र या मॅचचं पूर्णपणे रंगरूप वेगळं पाहायला मिळेल. खुलटप्याचा चेंडू, तासूर गोलंदाजी, तेज तर्रार. मी म्हणलं होतं ही निडी एक्सप्रेस आहे, ही थांबणार नाहीये. जर आपल्या पटरीवरती जर या ट्रेनने स्पीड पकडला तर मात्र समोरच्या फलंदाजी काही गैर नसणार आहे. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय आणि तिसरा चेंडू घेऊन 10 चेंडू समीकरण बदललंय. 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावांची गरज. स्ट्राईकला भास्कर, एक धडाकेबाज फलंदाज. बेगेट सुरेख, एक प्रेक्षणीय क्षेत्ररक्षण.
हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण की प्रशांत मडवीला माहिती होतं हा फलंदाज किती महत्वाचा आहे. बंटी पाटील हा मासा किती महत्वाचा, आपल्या जाळ्यामध्ये फासायचा असेल तर मात्र इथे हिट करणंच योग्य ठरेल. आणि हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जर हा हिट झाला असता तर नक्कीच प्रशांत मडवी तर हिट झालाच असता आणि आपला संघ नक्कीच श्री काळभैरव निडी संघ सुद्धा हिट होऊ शकला असता, पण तसं घडलं नाहीये. स्ट्राईकला आपण पाहतोय बंटी पाटील. निर्धारित 9 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पहिला चेंडू सुरेख फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्यांना सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी परफेक्ट कॅरी करता आला नाही गोलंदाज प्रशांतला, तरी सुद्धा इथेही एक आणि एकच धाव घेतली जाते. धावसंख्येत 1 निवाड, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. निर्धारित आता मात्र 8 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 28 धावा. 8 चेंडू 28 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहतोय डावेस्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांमळला कळवतात हा चेंडू स्क्वेअर आहे, ही अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावेन धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 11 धावा. मी सांगू इच्छितो आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली होती ना, पहिला सामना 1 चेंडू आणि 5 धावांवरती, कंपल्सरी 5 धावा पाहिजे होत्या आणि तो चेंडू स्क्वेअर फेकला होता गोलंदाज हर्षलने. आणि आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाजाने 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना षटकार लगावला होता. सुरेख फटका भास्करच्या बॅट मधून येतोय तो हा खणखणीत षटकार. देख ना स्ट्रोक, डीजे ला संधी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. भास्कर सारखा एक घणाघाती फलंदाज आता मात्र आपले रंग उजळायला सुरुवात करतोय. षटकार आलाय. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 7 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू 21 धावांची गरज. या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र आपण जर पाहिलं तर एक शेवटच्या षटकावरती एक म्हणूया फलंदाजांवरती दबाव नसणार आहे. नक्कीच लोअर फुल टॉस. फटका फसलाय की काय? नहीं, तर गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल किया भास्कर ने और ये चक्का. कम ऑन डीजे. आपण पाहतोय बॅटला परफेक्ट चेंडू क्लिक झाला. टाळ्यांचा शिट्यांचा आवाज झाला. नक्कीच रोहाडाईच्या पॅव्हिलियन मध्ये होणारच, का नाही होणार. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. भास्कर नक्कीच नाराज केलं होतं पहिल्या 4 चेंडूवरती. असं वाटलं होतं की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 ते 5च धावा येतील, पण तेवढं मात्र करून दिलं नाहीये. ते नक्कीच गोलंदाज प्रशांत मडवीला त्याच्यावरती प्रहार केला. तब्बल 2 षटकार या 2 चेंडूमध्ये 12 धावा जोडल्या आपल्या संघासाठी फलंदाज भास्करने. मी म्हटलं होतं षटकार जर आला तर सामन्याचं रंगरूप पाहायला मिळेल, कारण की फलंदाजांवरती कुठलाही मानसिक दबाव येणार नाहीये. हा षटकार आल्यानंतर 15ची सरासरी राखली आहे. 6 चेंडू 15 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज मॅच. आणि ती पहिली मी म्हटलं होतं जर सुरुवात गोड जाईल तर शेवट सुद्धा गोड होतं, आणि आता मात्र तसंच आपल्याला पाहायला मिळते. कारण की पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती ती मॅच गेली होती आणि ही पण जाणार यात काही शंकाच नाहीये. बंटी पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रोहन मडवी. पहिला चेंडू पूल पॉवरफुल सक्सेसफुल. या मिळतील त्या 6 धावा. रोहाडाई संघ एक आनंदमय एक उत्साह साजरा केला जातो. डीजे कम ऑन. नक्कीच एक धडाकेबाज फलंदाज बंटी पाटील. मी म्हटलं होतं हा एक निर्णायक फलंदाज आहे. 5 चेंडू समीकरण बदलले. धावा आता बनवायच्या आहेत त्या 9. 5 चेंडू 9 धावांची गरज. बंटी पाटील स्ट्राईकला, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरं चेंडू रोहन मडवी. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये.
सुरेख फटका, शिवछत्रपतींचा छावा आणि या मिळतील त्या 6 धावा. सुरेख फटका, फलंदाज बंटी पाटील ऑन द फायर. हा हा फलंदाज मी म्हटलं होतं, गेम चेंजर. निर्धारित 4 चेंडू मध्ये आता गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. मॅच निर्णायक, हाय व्होल्टेज मॅच. एक धडाकेबाज फलंदाज आहे. मी कित्येक वेळा म्हटलं होतं, बंटी पाटील मलखनवाडी संघाचा एक निर्णायक खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याने दाखवून सुद्धा दिलंय मला आयकॉन म्हणून का घेतलं जातं आणि तशी मी कामगिरी करतो आणि माझ्यावरती विश्वास जो ठेवला जातो तो मात्र मी पार करत असतो. केलाय. 6 धावा जोडल्या, नक्कीच 12 धावा जोडल्या. हॅट्रिकचा चेंडू होता. कमबॅक. मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेट आहे, जसं म्हटलं जातं सरडा राजकारण आणि खेळ कधी रंग बदलतील ती सांगू शकत नाहीये. पण बंटी पाटील तर आपण पाहिलं तरी सेट बॅट्समन आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. रोहन मडवी. हा चेंडू काय घडलाय? ही एक धाव. एसटी रक्षकाने जर ही 22च्या स्वरूपात धाव आहे. एसटी रक्षकाने जर हा चेंडू जर परफेक्ट कॅरी केला असता, परफेक्टली केला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. खेळाडूने आतमध्ये यायचं नाहीये. आपण बघतोय ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. खेळाडूला थोडी दुखापत झाली आहे. पाहायचंय खेळाडू ही मॅच खेळू शकेल का नाही ते. 2 चेंडू 2 धावांची गरज. जर विकेट्सचा विचार केला तर आम्ही यानंतर सांगू शेवटच्या चेंडूवरती, कारण की जर एकदा विकेट सांगितली की प्रेक्षकांचं सुद्धा मन उडतं. त्याच्यामुळे आम्ही शेवटच्या चेंडूवरती तुम्हाला सांगतो नक्कीच कुठल्या खेळाडूला, नक्कीच कुठल्या संघाला कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत की नाही बनवायच्या. तो येणारा वेळ येणारा नक्कीच शेवटच्या चेंडूवरती सांगितलं जाईल. जर आत्ताच सांगितलं तर जर कुठल्या संघाला कळून आलं की हा मॅच जिंकेल संघ, तर प्रेक्षक वर्ग नक्कीच मॅच सोडून जातात. तसं घडून द्यायचं नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक वर्ग थांबायचा आहे, कारण की आजचा प्लेयर ऑफ द डे कोण असेल ते पाहायचं आहे. खेळाडू ही मॅच खेळू शकेल का? भास्कर एक धडाकेबाज फलंदाज, अनुभवी खेळाडू आहे. नक्कीच त्याच्याकडे एक मोठा अनुभव टेनिस क्रिकेट विश्वातील. आता 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. गोलंदाजावरती थोडा दबाव असणार आहे. आपण मध्ये रोहन मडवी फलंदाजी जशी गेली होती, आपलं वैयक्तिक अकाउंट 6 धाव्यांनी खुललं होतं. भास्कर ही मॅच खेळेल. नक्कीच जिद्द आहे. यालाच म्हणतात क्रिकेटचं वेड, यालाच म्हणतात चाहते, नक्कीच यालाच म्हणतात जिद्द. या मैदानावरती आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. नक्कीच माझ्या संघाला विजयी घोषणा करायची आहे तर मी खेळेन. नक्कीच माझ्या संघाला 2 चेंडूमध्ये 2 धावा मी बनवून देईन, कारण की 2 चेंडूमध्ये जर मी 12 धावा बनवू शकतो तर माझ्या संघासाठी 2 चेंडूमध्ये मी 2 धावा का बनवू शकत नाहीये. 2 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रोहन मडवी. वैयक्तिक 9 चेंडू आणि 20 धावांची एक निर्णायक खेळ पाहायला मिळते. भास्कर एक 1 मॅन आर्मी आणि त्याला साथ देते. आपण जर पाहिलं तर बंटी पाटील निर्णायक खेळी. 2 षटकारांची आदेशबाजी आणि ते 2 षटकार आपण म्हणूया गेम चेंजर होते, कारण की 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवणं थोडं कठीण होतं. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलंय 6 चेंडू मध्ये 6 धावा होत नाही, 6 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा सुद्धा होत नाहीत आणि 6 चेंडू मध्ये कधी कधी 8 धावा होतात, 9 धावा होतात, पण 2 चेंडू आणि 2 धावा सुद्धा कधी कधी होत नाहीत. स्ट्राईकला भास्कर. गोलंदाजी मार्फत रोहन. विनंती असेल सामना स्टार्ट करायचा आहे. फलंदाज आपण बदलूया स्ट्राईकला भास्कर, नॉन स्ट्राईकला बंटी पाटील. 2 चेंडू 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. रोहन मडवी स्टार्ट. या चेंडूवरती फटका खेळून काढलाय. सरळ आपण बोलतो ऑन साइडला. 1 धाव पूर्ण. 1 आणि 1च धाव घेतली जाते. आता मात्र आम्ही विकेट्स कडे पाहतोय. जर आपण पाहिलं
तर श्री काळभैरव निडी संघाचे तब्बल 2 फलंदाज बाद आहेत आणि रोहाडे संघाचा एकच फलंदाज बाद आहे. त्याच्यामुळे या चेंडूवरती एकही धाव जरी आली नाही तरी सुद्धा रोहाडे संघ विजय होईल. आणि जर हा चेंडू या चेंडूवरती जर विकेट घेतली तर मात्र श्री काळभैरव निडी संघ विजय होईल, कारण की नाणेफेकीचा कौल निडी संघाकडे आहे. म्हणजे काय करायचं, क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाहीये. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर निडी संघ विजयी आणि या चेंडूवरती जर धाव बनवली सुद्धा नाही तरी सुद्धा रोहाडे संघ विजय आहे कदाचित. आणि LBW आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे मोठी अपीलच होईल. पण पाहूया, बंटी पाटील सुद्धा तेवढा चालाक फलंदाज आहे, पण किती जरी चालाक फलंदाज असला तरी सुद्धा प्रेशर, दबाव हा किती मोठा आहे तो नक्कीच आपल्याला समजतोय. प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतात नक्कीच काय घडेल, काय बिघडेल या चेंडूवरती. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, जोपर्यंत विजयी घोषणा होत नाही तोपर्यंत कुठल्याही खेळाडूने, कुठल्याही प्रेक्षकाने मैदानामध्ये जायचं नाहीये. खास करून रोहाडे संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, विजयी कोणीही झालं तरी मैदानामध्ये आपण जायचं नाहीये. स्ट्राईकला बंटी पाटील, एक क्षेत्ररक्षण सजवलं जाते, एक जाळ सजवलंय, एक छोटस होईना जाळ सजवलं जाते. एक हाय व्होल्टेज मॅच, एक चेंडू एक धावेची गरज. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार, गेलीये, आली आहे. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठल्या संघासाठी ही मॅच गेली आहे आणि कुठल्या संघासाठी आली आहे असं झालं नाहीये, कारण की आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाकडे अजूनही मॅच आहे. पण थोडं कठीण का होईना श्री काळभैरव निडी संघासाठी आहे, पण ही विकेट किती महत्वाची आहे. रोहन मडवी, शेवटचा चेंडू, एक पैसा वसूल मॅच, सेमी फायनल, एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय बंटी पाटीलला माहिती होतं, हा चेंडू आपण पाहतोय सरळ सोडून दिलाय आणि हा सामना जिंकलाय नक्कीच रोहाडे संघ. श्री सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये फायनल मध्ये प्रवेश. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघ सुद्धा खूप खूप कौतुक. आणि या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल ते पाहायचंय. कोण असेल मॅन ऑफ द मॅच?